सरकारकडून आता शाळेतल्या मुलींना एक लस दिली जाते, ती म्हणजे HPV लस. सरकारनं या लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. पण ही लस नेमकी आहे काय? ती सक्तीची आहे का? आणि शाळांमध्येच मुलींना का दिली जाते? चला जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर आपल्या देशात दरवर्षी हजारो महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानं जीव गमावतात. स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा दुसरा सगळ्यात सामान्य प्रकार आहे. पण आता यावर एक प्रभावी उपाय उपलब्ध आहे, तो म्हणजे HPV लस. HPV म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा एक सामान्य विषाणू असून तो लैंगिक संपर्कातून पसरतो. HPVचे 200 पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि त्यातल्या काही विशिष्ट प्रकार, त्यामुळे हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, जननेंद्रियावरील गाठी आणि इतर काही कर्करोगांना कारणीभूत ठरू शकतो. याच धोकादायक विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी HPV लस ही विकसित करण्यात आली आहे. ही लस शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला उत्तेजित करून अँटीबॉडीज तयार करते, ज्यामुळे भविष्यात HPVचा संसर्ग झाल्यास शरीर त्याविरोधात लढू शकतं. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनुसार HPV लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका 90% कमी होतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे, तो म्हणजे ही लस सक्तीची आहे का? तर केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की HPV लसीकरण हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तर लसीकरणापूर्वी पालकांची लेखी संमती घेणं हे बंधनकारक आहे आणि याचाच अर्थ आपल्या मुलीला ही लस द्यायची की नाही याचा निर्णय पालक घेऊ शकतात. आता जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस देण्याची शिफारस केली जाते. या वयात शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया अधिक प्रभावी असते आणि लैंगिक सक्रिय होण्यापूर्वी ही लस दिल्यास ती जास्त संरक्षण देते. काही देशांमध्ये 15 वर्षानंतर 3 डोस देतात, तर 14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी गार्डासिल 4 या लसीचा एकच डोस पुरेसा असतो, जो दीर्घकाळ संरक्षण देतो असं म्हणतात. आता प्रश्न येतो की ही लस शाळांमध्ये मुलींना दिली जाते का? तर हो, भारत सरकारनं 28 फेब्रुवारीला 14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी मोफत HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या अंतर्गत देशभरातील सुमारे 1.25 कोटी पात्र 14 वर्षांच्या मुलींना ही लस दिली जाईल. ही लस सरकारी आरोग्य सुविधा केंद्र म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालय तसंच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुद्धा मोफत उपलब्ध आहे. महाराष्ट्रातही महिला दिनाच्या मुहूर्तावर 14 ते 15 वयोगटातील 9.84 लाखांहून अधिक मुलींसाठी HPV लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला. पुणे जिल्ह्यात 9 मार्च पासून ही मोहीम राबवण्यात येते, ज्यात शाळांमार्फत मुलींना ही लस दिली जाईल. पुढच्या 3 महिने ही विशेष मोहीम मिशन मोड मध्ये राबवली जाणार आहे आणि त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून ही लस उपलब्ध राहील. HPV संबंधित कर्करोग जे आहेत ते कालांतराने आणि हळूहळू विकसित होतात आणि कोणतेही चिन्ह किंवा लक्षणं त्याची बराच काळ दिसत नाहीत आणि त्यामुळेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं पालक आणि त्यांच्या प्रतिनिधींना आवाहन केलंय, त्यांनी आपल्या 14 वर्षांच्या मुलींना मोहीम कालावधीत HPV लस द्यावी. HPV लसीकरण हे जीव वाचवणारं प्रभावी प्रतिबंधात्मक साधन आहे आणि भारतातील मुलींसाठी निरोगी आणि कर्करोगमुक्त भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक ठरेल. या लसीबाबत समाजात अनेक गैरसमज आणि अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. HPV लस सुरक्षित नाही किंवा मुलींच्या भविष्यातील मातृत्वावर याचा परिणाम होईल का, अशा चर्चांमुळे अनेक कुटुंब लसीकरणासाठी घाबरतायत. मात्र वैद्यकीय तज्ज्ञ आणि जागतिक अभ्यासकांनी हे सिद्ध केलंय की HPV लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. ती भविष्यात गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.